और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। शहीद वीरांना कळकळीची नेते दत्ताभाऊ बनकर यांना विनंती की स्टेजच्या समोर यावे। दत्ताभाऊ बनकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर बहीण योजना आपल्या देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे आणि सातत्याने चालू राहणार आहे। दर महिन्याला 1,500 रुपये देऊन आमच्या लाडक्या शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्यासाठी सहकार्य करावा शब्द देते, थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हटणार नाही, परंतु या शहराला ज्या पद्धतीने चांडक भाऊनी आमच्या अण्णांनी जपलंय, मानवत शहर म्हणजे सांस्कृतिक शहर आहे। मानवत शहर म्हणजे सुसंस्कृत लोकांचं शहर। मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत। अंजली महेश कोमकर ह्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 22 लोकांचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत। आणि तुम्ही बघितलं असणार महिलाची गर्दी केवढी होती। हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थिती दाखवून देते की बिहार सारखा वन वे निकाल ह्या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे। शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब, शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2014 पासून या ठिकाणी माजी आमदार मोहनभाऊ फड असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला, परंतु मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवत शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाण्याची वाढीव पाईपलाईन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी देऊ शकलेले नाही। ती जागा देण्यासाठी म्हणजे 450च्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजनाचे घरकुलं मंजूर झाले, पण त्यांची जागा, त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्यांना जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुलं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत। एवढंच नाही तर ही मानवत शहर म्हणजे हे मोठी बाजारपेठ ही अनेक वर्षांपासून आहे, याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून, कारण की मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करणार आहे। सुज्ञ मतदार आहे, हा शांतताप्रिय मतदार आहे, विकासाचा बाजूने कौल देणारा मतदार आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कोणता पक्ष, कोणता उमेदवार चांगला आहे ह्याची चांगली परख ही मतदार बंधू भगिनी करू शकतात। म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची की शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या।